नमस्कार मित्रांनो, आजच्या या पार्टमध्ये आपण बघणार आहे भंडारदरा परिसरामधील एक गाव म्हणजेच घाटघर गावामध्ये आदिवासी लोक व तिथले इतर काही अजून गावातले लोक हे सगळे मिळून आदिवासी संस्कृतीचा एक भाग म्हणजे बोहडा खूप आनंदाने साजरा करतात. तर त्याच बोहड्याला आज आपण एक्सप्लोर करण्यासाठी चाललेलो आहे घाटघर या गावात. किती वर्षापासून आपला बोहडा साजरा केला जातो? जवळजवळ 1960 पासून आमचा बोहडा चालू आहे. आता आपण इथून चाललेलो आहे घाटघर या गावात. तिथं बोहडा आहे, तो बोहडा मी तुम्हाला आज दाखवणार आहे. हे बघू शकता इकडचं पूर्ण वातावरण. हे बघा. तर मित्रांनो, आता आपण घाटघर या गावात आलेलो आहे आणि आता आपण आहे ना बोहडा बघायला चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतो मी इथला पारंपरिक नृत्य कसा असतो ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला नक्कीच हा व्लॉग खूप आवडेल. तर बघा, आता आपण आहे ना घाटघर या गावात, इथं आपण गाडी लावली आणि इकडे पुढेच गावात आहे ना बोहडा चालू नाही का. लवकर तिकडे जाऊन तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, हा बोहडा प्रत्येक वेळेस भात लागवड करायच्या आधी साजरा केला जातो. याच्या मागचे कारण असे असते की तिथल्या लोकांची तिथल्या देवीवर एक श्रद्धा असते की भात लागवड जी ती चांगली जावा आणि पीक जो आहे तो चांगला यावा. संदीप इथे आहे ना, इथं हा बोहडा बघण्यासाठी फक्त गावकरी नसून तर इतर गावातले लोक व माझ्यासारखे पर्यटन देखील इथं बोहडा बघण्यासाठी आलेले आहेत. मित्रांनो, हे जे लोक तुम्हाला नटताना दिसत आहे ना, हेच लोक ही संस्कृती साजरा करणार आहे. वेगवेगळे प्रकारचे महाभारतातील हे मुकुटे साजरा करतात. आता फक्त असं शोधू की एखादा व्यक्ती ना या बोहड्याबद्दल माहिती देऊ शकतो की किती जुना आहे आणि किती वर्षातून होतो आणि नेमकी याच्या मागचा हेतू काय आहे. तर गर्दी बघा एकदा, गर्दी किती डेंजर आहे. कालच्या बोहड्याला एवढी गर्दी नव्हती, पण आज मोठा आहे ना. आज बघा, आजूबाजूच्या गावातले पण लोक जमलेले इथं बघण्यासाठी आणि इथं समोर कार्यक्रम चालू आहे. तर मित्रांनो, यांचा सत्कार आहे, गेले पुढं. मोठा भाऊ आहे म्हणा. अरे हाय, त्यांना माहिती आहे ना, मोठा भाऊ आहे माझा. किती वर्षापासून आपला बोहडा साजरा केला जातो? जवळजवळ 1960 पासून आमचा बोहडा चालू आहे. तर आतापर्यंत जवळजवळ 50-60 वर्ष व्हायला आले. याच्यापूर्वी करीत होतो आणि अजूनही आम्ही ती परंपरा चालू ठेवलेली आहे. त्याच्या मागचं वैशिष्ट्य काय नाही? याच्या मागचं बोहाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की सालाबाजप्रमाणे आम्ही बोहाडा का करतो की आमच्या गावामध्ये सुख समाधान व्हावं आणि आमचे काय जे भाताची पिकं आहेत त्याची आवणीची सुरुवात होण्याच्या आधी आम्ही ती पिकं चांगली येण्यासाठी म्हणून आमची देवीवर श्रद्धा आहे आणि म्हणून आम्ही देवीचा हा उत्सव साजरा करतो आणि म्हणून त्यासाठी आम्ही हा बोहाडा चालू ठेवलेला. मी आता पांडव महाभारतामध्ये माझं ब्राह्मणाचं पात्र आहे. कारण ब्राह्मणाचं पात्र म्हणजे माझ्या ब्राह्मणावर नियमाप्रमाणे फार संकट येत असतं आणि ते निवारण्यासाठी भीमाकडे मागणी मागतो आणि त्याच्यासाठी हे पात्र मी करतो. आपल्या लोकलने एकदम एकदम एकदम
असं बनवून ठेवलेलं. हिच्यात हे दोन व्यक्ती दिसतंय का तुम्हाला? हे अशा पॅन्टी, हत्तीच्या कलरच्याच पॅन्टी घालून त्यामध्ये शिरतील. एक पुढच्या साईडला जिथं हत्तीचं सुंदर अशी ही कलाकृती तुमच्या समोर सादर होत आहे. मित्रांनो, या गावातल्या कार्यकर्त्यांनी आमचा सत्कार केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व गावाचे देखील मनपूर्वक धन्यवाद. आम्हाला कौरव पांडवांना ह्या ठिकाणी ताबा करून गेला आहे. अरे कौरव आणि पांडवांनो, हो तुम्हाला मी जी गुरुविद्या शिकवली त्या गुरुविद्याची दक्षिणा देता की नाही ते सांगा. आणि हे गुरुवर्य, हो तुम्ही कोणतीही गुरुदक्षिणा मागा, तुमच्यासाठी आकाश आणि हे पाताळ